नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आरटीई ऍडमिशन 2026-27 बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे। तर आरटीई ऍडमिशन 2026-27 मध्ये शासनाकडून एक नवीन नियम लागू करण्यात आलेला होता। तर तो नवीन नियम म्हणजे शाळांपासून 1 किलोमीटरच्या आतमधल्याच विद्यार्थ्यांना यामध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश देण्याचा हा जो नियम लावण्यात आलेला होता। तर या नियमाला आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आता यामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे। तर दुर्गम भागातील गावखेड्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामध्ये फार मोठे नुकसान होत होते। तर दुर्गम भागात गावखेड्यामध्ये राहत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत शाळा येत नाही आणि त्यामुळे लाखो विद्यार्थी हे आरटीई अंतर्गत प्रवेशाकरता वंचित राहत होते। तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। तर शासनाच्या या नवीन नियमावर एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेवर सुनवाई करताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने यामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे आणि आता त्याबद्दल आणखी आज काही सुनावणी होणार आहे। तर आता ही जे आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियाची जे शेवटची तारीख 10 मार्च पर्यंत देण्यात आलेली होती, यामध्ये वाढ करण्यात येणार आहे काय आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला होता अशा विद्यार्थ्यांना आता यामध्ये अर्ज एडिट करता येणार आहे काय, याबद्दल पालकांची प्रतीक्षा लागलेली आहे। तर या सुनावणीमध्ये जे काही निर्णय येतील याबद्दल माहिती आपल्या चॅनलवर येणारच आहे। तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।